I'm from going to Gonsalves station, and now I'm so excited for going there. Rabali station. I'm very excited right now, and let's check it out. Recently says me that in train, in station, keep your mobile in safe position from thieves because there is a high alert in a train for and high chances of grabbing a mobile by thieves. So keep your all mobiles are an important equipment to keep safe. So I'll be alert for that. This is the ticket to go for the Thane, and this is my brother's and my ticket 30 rupees for each person. So this is the ticket and some instructions given back to the ticket, and it's all written in Hindi and no, it's written in Marathi, Hindi and English in 3 languages. So guys, I am in the station now, and to get the station is very nice, and I'm going to Thane right now to visit the Marine Drive. From Thane I will go for the Marine Drive, and this is the plane line, so I will go over there. या स्टेशनमध्ये तर सगळ्यात लास्ट स्टेशनमध्ये कुठं आलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं याचं स्टेशन अडचण नाही, तिथून जाताना पण बसून जाऊ शकतो आणि काही टेन्शन नाही येणार. आपण मरीन ड्राईव्हला जाऊ मार्केटमध्ये आम्ही चालू आहे मरीन ड्राईव्हला आणि मार्केट बघायला. तर अशा पद्धतीने आमचं स्वागत झालं. गाईस मी आलो इथं मुंबईच्या महानगरपालिकेच्या स्टेशनमध्ये. बघू शकता हे स्टेशन खूप भारी आहे. मागचा एरिया बघू शकतो. स्टेशन भारी. तर हे बघू शकता इथं झाडे लागली. इथं मुंबईमध्ये सगळीकडे झाडे लागले एकदम मस्त. आता आम्ही चाललोय गेट ऑफ इंडियाला. तर इथं थंड वाटायला लागलं कारण की इथं झाडं आणि एन्व्हायरमेंट इथलं जरा थंड आहे, त्यामुळे जास्त वाट करते गेट ऑफ इंडियाला जायला. माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि त्यामुळं आज मी गेट ऑफ इंडियाला चाललो आहे. तर खूप टाईम माझ्या भावाचं मला गेट ऑफ इंडियाला येईल आहे खूप दिवसातून, आठवड्यातून त्याला खूप म्हणजे टाईम काढून तो आला. खूपच भारी वाटते मला. आम्ही आता जाणार गेट ऑफ इंडियाला, नंतर जाणार मरीन ड्राईव्हला, मग नंतर जाणार ताज हॉटेलमध्ये, म्हणून ताज हॉटेल आल्यावरती मॉलमध्ये जाणार. मॉलमध्ये जाण्यावरती फुटपाथ एक चर्च तर एक रेस्टॉरंट आहे गॉइंग चायना हॉटेल. Deutsche Bank.
आणि इथलं वातावरण खूपच छान आहे. त्यामुळं खूपच बरं भारी वाटतं इथं आज. ग्राउंड आहे मोठं, खूप मोठं क्रिकेटचं ग्राउंड. इकडं तर गवताचं आहे, तर मोठ्या मुलांना सिनियर लोक काय काय वाटतं. इथं पण मॅचेस चालू आहेत सगळीकडं. म्हणजे मुंबईत क्रिकेटला एवढी क्रेज आहे आणि इतकं कॉम्पिटिशन आहे क्रिकेटमध्ये. पण नेचर पण तसंच आहे, कारण की क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळणं पण खूप मोठी गोष्ट आहे. शॉर्ट मॅचेस चालू आहे, ॲप्रिशिएट करताना दिसतात आपल्याला सगळे. आणि सगळ्यांना सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि सगळं ग्रीन नॅचरल ग्राउंड खूप भारी. ते क्रिकेट खेळणं पण एक असतो. म्हणजे बघू शकता तुम्ही इथं पण मरीन ड्राईव्हला बघू शकता. इथे सगळं भेटतं, सगळं काही नाही भेटतं असं नाहीच आहे. काय शॉपिंगचं सगळं भेटतं. लगेच खाऊगली लागली. पुढचं हे मागचं दिसते ते वानखेडे स्टेडियम. आणि स्टेडियम खूप भारी आहे. आपण टी व्हीला बघतो ते हे मागचं बॅक साईड ऑफ वानखेडे स्टेडियम. आपण आता कुठं चाललोय तर आता मी आलेलो आहे मुंबईमध्ये, मुंबईच्या वानखेडे एरियामध्ये. तुम्ही बघू शकता इकडून जायला एक वानखेडे स्टेडियमचं खूप असे गेट्स आहेत. तर आज मॅच काही नाही आहे त्यामुळं स्टेडियम बंद आहे. त्यामुळे आम्ही काही जाऊ. तर आता आम्ही चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघायला. तर गेट ऑफ इंडिया इथून थोडंच अंतरावर आहे. आम्ही आता गेट ऑफ इंडिया पण बघणार आहे आणि मरीन ड्राईव्ह पण बघणार आहे. तर इथल्या एरियामध्ये इथं बघायला गेलं तर तो असं झाडी खूप दिसतील तुम्हाला. ते खूप झाडे लावलेली दिसतील. नॅचरल एरिया आहे त्यामुळं खूप ब्युटी एकदम भारी वाटते. एकदम मस्त ब्युटिफुल एरिया वाटते मला. असं ट्रेन पण जवळच आहे. ते असं शेजारी जसं गेट आहे वानखेडे स्टेडियम तुम्ही बघू शकता. खूप मस्त वाटते मला इथं असं बघू शकता. बघू शकता गाईज. मी चाललो आहे आता या जिन्यांवर चढून पलीकडच्या साईडला मरीन ड्राईव्हसाठी एक गेट आहे आणि मरीन ड्राईव्हवरती मी चाललो आहे. तर पाहतो ऊन तर खूप बघू शकता, ऊन कमी आहे पण थंड थंडी हवा येते इथं. आणि पुढच्या साईडला एक बिल्डिंग्स पण आहे, तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने चालतं आहे. इकडून ट्रेन चालली. ट्रेन तुम्ही बघू शकता इकडची ट्रेन. आणि इथं माझा भाऊ उभा राहायचा आहे. आणि इकडचा एरिया बिल्डिंग ट्रेन खूपच भारी आहे. काहीच मी आलेलो आहे इथं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरती आणि तो माझ्यासमोर एक गाईज इथं सगळे बघतोय. एक कंबर चढून येऊन अशा गाड्या दिसतच आहेत सगळ्या. आणि जास्त करून नॉर्मल कार दिसतात पण BMW प्रमाणे दिसत आहे. म्हणजे सगळे एकदम बरं दिसते. आणि ते एरिया पण खूप भारी, घरं पण खूप भारी आहे. तर माझं मागं सगळं आता थोडं समुद्र आहे. बघू शकतो. खूप असं ऊन तर जास्त लागतंय पण असं वाटतं की तेच आहे. आणि साईडचे सगळं साईडनं मर्सिडीजच आले माझ्या साईड रोडवरनं. मर्सिडीज किती दोनदा गेली. खूप भारी वाटते. मी आलेलो आहे मरीन ड्राईव्हवर. आणि साईडला घरं आहेत आणि सगळ्यांनी चाललं आहे. तर गाईज इथं सगळा समुद्र आहे. आणि अनंत अरबी समुद्र हा म्हणतो. कुठं असा एंडच नाही आहे समुद्राचा. बघू शकतो समुद्र दगडाचं असं समुद्राचं पाणी अडवण्यासाठीही ठेवले. असं खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. खूप भारी.
रोडवरनं मी बघतोय BMW चालली, मर्सिडीज चालली, एकदम अशा भारी भारी गाड्या चालल्या आहेत जाताना बघतोय मी आलो आहे आता मरीन ड्राईव्हमध्ये आणि माझ्या समोर आहे वानखेडे स्टेडियम. काहीतरी शो चालू आहे आणि काहीतरी पार्टी वगैरे चालू आहे. तर इथं बघू शकता तुम्ही वानखेडे स्टेडियमवरती हॉटेलची जास्त सोय आहे. गाड्या बघतोय त्या मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती जे गाड्या येत्या ते काही साध्या साध्या गाड्या नसून BMW M4, BMW G82, अजून मर्सिडीज वेगवेगळ्या अशा गाड्या आहेत आणि असलं भारी वाटतं इथं आल्यावरती. गाड्या बघून मन तृप्त झालं. फास्ट अँड फास्ट गाड्या आहेत, खूप छान छान गाड्या. तर आता मी चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघायला. तर मी जसं मरीन ड्राईव्हला आलो तर तिथं असं काहीच नॉर्मल मला वाटलं नाही. नॉर्मल व्हेकल्स वाटले नाहीत, म्हणजे नॉर्मल्स होते, पण तिथल्या राहण्याची पद्धत म्हणजे गाड्या बघून खूपच भारी वाटलं. म्हणजे आपण बघतो स्वप्नातल्या ज्या गाड्या असतात तेच माझ्यासमोरनं चालल्या होत्या, तर त्या बघून मला खूप भारी वाटलं. आता मी चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघायला. तर गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल. तर प्रयत्न करतो की ताज हॉटेलमध्ये जाऊ. आम्ही चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघायला. समोरच आहे गेट ऑफ इंडिया, इकडं समोरच आहे. गाईज मी आलो आहे गेट ऑफ इंडिया बघायला. बघू शकता गेट ऑफ इंडिया इकडं खूपच मोठं आहे, खूपच मोठं दिसतंय, खूपच भारी. आणि बघू शकता हे गेट ऑफ इंडिया तुम्हाला दाखवू शकतो. इकडं हे राहिलं गेट ऑफ इंडिया. तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी राहिली. आणि हे राहिलं ताज हॉटेल आणि इकडं ताज हॉटेल आहे. आणि तुम्ही बघू शकता गेट ऑफ इंडिया आणि हे आता ताज हॉटेल. फेमस ताज हॉटेल संभाजी हमला झाला होता. आणि हे राहिलं गेट ऑफ इंडिया. खूप सुंदर आणि खूपच असं वेगळी माहिती गेली. खूपच असं एक्साइटिंग आणि इथं जवळ ताज हॉटेल. तर चला पाहू. नंतर आता इथंच मागं थंग समुद्र दिसतं. तर हे बोट तर दिसत आहे मोठ्या हां सगळ्या एलिफंटाला जातात. आणि मागं माझ्या आहे स्वामी विवेकानंद आणि माझं हा इंडियाचा मोठा आणि इथं ते ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया. तर ते लांब नाही, ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया समोरच आहे. आणि मागं हा समुद्र समुद्रापासून स्टार्ट होतो गेट ऑफ इंडिया. तर आता इथं मी आलतो तर इथं इतका क्राऊड आहे इथं. नुसती गर्दी. पण इथलं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण लोकांनी बिझनेस स्टार्ट केला तर खूपच प्रॉफिटेबल व्हायला शकताय. स्टेबल व्हायचं असेल तर तुम्हाला इथं रिस्क घ्यावीच लागेल. आणि त्यामुळं मी सांगतो इथं खूप गर्दी आहे आणि टुरिस्ट प्लेसेसला खूप ॲडव्हान्टेजेस आहेत इथं. गाईज मी आलतो तर मरीन ड्राईव्ह बघितलं, अजून गेट ऑफ इंडिया बघितलं, ताज हॉटेलमध्ये नाही की म्हणजे कसं आहे आता पुढच्या वेळेस जर त्या व्हिडिओला जर वन मिलियन लाईक आले तर पुढच्या वेळेस मी ताज हॉटेलला जाईल. होप तुम्ही एक लाईक तरी कराल, सबस्क्राईब करा चॅनलला. गाईज माझ्या मागची तुम्ही सिटी बघताय ती मुंबई सिटी आहे. आणि खरं बघायचं म्हटलं तर बिहारी लोक खूप आहेत. बिझनेसमध्ये म्हणू नका, ट्रान्सपोर्टेशनमध्ये म्हणू नका, सगळे हिंदीच बोलतात. आपल्या महाराष्ट्रात मुंबई ही सोनेची असून बाहेरच्या राज्यातली लोक म्हणजे तिथं स्टेबल होऊ शकतात. तर आपण का नाही बिझनेस करू शकत? आपण का नाही काही स्टार्ट करू शकत? आपण का नाही थोडी तरी रिस्क घेऊ शकत? बघू शकता आम्ही इथं आलेलो आहे विक्रांत ह्या बोट ट्रिपपासून. तर ही एक चौक आहे आणि एक बोट आहे. हा हे राहील बोट दाखवतो गाड्या या बघा आले गाड्या चौकात लागलेलेच आहेत गाड्या. BMW, मर्सिडीज, ऑडी, टेस्ला लागलेलेच लागलेल्या गाड्या. काय सांगू म्हणजे बरे माडे त्या गाड्या. साईडला ऑडी, इकडच्या साईडला मर्सिडीज, अजून इकडच्या साईडला गेली बघायला
घोडा, कसला काळा घोडा आहे, एक नंबर केले. काळ्या घोड्याचं महत्व मला स्पिरिट ऑफ काळा घोडा, काळ्या घोड्याचं महत्व मला माहिती आहे. मी कमी काळा घोडा का बांधता येतं. बाकीच्या मला फक्त मी गाड्यांवर बघतो, कारण गाडी आणि घोडा एकच असतो. एक नंबर गाडी बघितली, घोडा बघितला बा. लँड रोवर तर नाही बऱ्या ठिकाणच्या घर बरेच भारी मी आलो आहे टॉप. मला आवडली काय. आता मी खूप कमवतोय आणि चालून पाय दुखायला लागले. इथं मी फॉरेनर पण खूप बघितले आणि खूपच भारी वाटलं इथं आल्यावरती. खूप चांगले आहे मुंबई, तुम्ही पण या. आणि इथली लोक पण खूप छान आहेत, कोणाला काही बोलत नाही, तर तुम्ही पण येऊ शकता. इथं सेफ जागा आहे. पण सो गाईज आता आम्ही चाललो आहे परत स्टेशनला. आणि खूप आज काय बघितलं. आज मी फॉरेनर बघितलं आहे, आज गेट ऑफ इंडिया बघितले, अजून ताज हॉटेल बघितलं, अजून नारायण ड्राईव्ह बघितलं, अजून माझ्या ड्रीम कार बघितलं आहे. तर इथे कपड्याची दुकानं पण खूप चांगली लागलेली आहेत आणि खूपच भारी प्लेस आहे. तुम्ही पण या. बाय बाय. तर गाईस तुम्ही दाखवतो आता इंग्रजांनी बांधलेली बांधकामे बघू शकता. ही इंग्रजांनी बांधलेले बांधकामे अजून जिवंत आहे. इंग्रजांच्या काळातलं बांधकाम. मी मुंबई म्हटलं आहे, मी इंग्लंडमध्ये असं वाटते. खूप गुलाबी भारी भारी सुंदर. आता याचा जरी इंडियाचं बांधकाम करायचं असं वाटतं. नाईस बिल्डिंग. हॅलो, ही बघू शकता तुम्ही बिल्डिंग. आणि ही पण बिल्डिंग बघू शकता तुम्ही. आणि पण मी सांग तिथे CCTV लागले. पुढे बघू शकता भारी टेम्परेचर आहे ना. मला वाटते 40 तर टेम्परेचर असायला. आम्ही दुपारपासून खूप चालतोय चालून पाय दुखायला. आणि आता दादाला सांगतो की मला आता दम लागला आहे आणि आता मला काहीतरी थंड काहीतरी पिऊशी वाटले. आणि बघू शकता बाकीचं तर तुम्ही बघू शकता. आणि एवढं इतकं बांधकाम चालतं. माहिती आहे का, सगळं दगडाचं आहे. दगडांचं कोरलेलं आहे सगळं. त्यामुळं सगळं बांधकाम हे सगळं बांधकाम दगडाचं बघू शकता. बाकीचं आत तुम्ही बघू शकता. चालत थोडं बरं वाटायला लागलं. बघा आम्ही स्टेशनवर निघालो. आता कधी जायचं वेळ झाला आहे, कारण ते दिवस आणि उन्हाचे फिरून पाय दुखायला लागले. दम पण जावं लागलं. तर व्हिडिओ आवडले असलं की लाईक करा, शेअर करा.